हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. जर या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर सिम्पली यूट्यूबवर सर्च करा सिम्प्लिफाईड एअरबुक 2024. तुम्हाला सिक्वेन्सनुसार त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे होल लेक्चर्स तुम्हाला करंट अफेअरचे मिळणार. या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या आपण न्यूजवर फोकस करायला पाहिजे आणि न्यूजमधील कोणता महत्त्वाचा डाटा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जिथे प्रश्न तयार होऊ शकतो अशा पद्धतीने पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे प्रश्न अशा पद्धतीने तयार होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण ही सिरीज पूर्ण करत आहोत. सिम्पली तुम्ही वाचन पण करू शकता. सिम्प्लिफाईड हे बुक तुमच्याजवळ असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण बुक आहे. पण महत्त्वाचं काय मित्रांनो, काही जे काही अनयुज्युअल डाटा असतात जे की न्यूजमध्ये असते, ते न्यूजमध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नसतो, तरी पण ते वाचन करतो आपण, त्यामुळे आपला वेळ वाया जातो. जर तुम्ही आतापर्यंत करंट अफेअर वाचलं नसेल तर सिम्पली ते प्लेलिस्ट तुम्ही फॉलो करा, बऱ्यापैकी तुमचं करंट अफेअर कव्हर होईल. तर मी प्रत्येक न्यूजमध्ये कुठे प्रश्न आपल्याला विचारू शकतात आयोग, त्यावरच फोकस करायला सांगितलं मी तुम्हाला. तर बघा, आज आपण महत्त्वाचे ऑपरेशन्स आणि संरक्षण पदावर जे काही महिलांची नियुक्ती झालेली आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षा दृष्टिकोनातून हे आपण कव्हर करणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुमचा वेळ पण वाचेल. माझा एक महत्त्वाचा उद्देश आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येण्याचा. त्यामध्ये मी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला रेफरन्स कव्हर करून देत आहे. तर ऑपरेशन कावेरी हे एप्रिल 2023 राबवण्यात आलं. तर हे कशासाठी राबवण्यात आलं, तर सुदानमधील जे काही लष्कर आहे आणि निमलष्कर यामध्ये हिंसाचाराचं वातावरण निर्माण झालं. त्यामध्ये भारतीय लोक अडकले होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी. मग ऑपरेशन कावेरी कशासाठी संदर्भात आहे, तर सुदानमधील जे काही लष्कर आहे यामध्ये हिंसाचाराचं वातावरण झालं आणि त्यामधून भारतीयांना, अडकलेले भारतीय आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलं. मग विशेषतः ऑपरेशन जे असतात हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सैन्यदल वापरत असतात, म्हणजे राबवत असतात. पण इथे जर म्हटलं तर लष्कर, हवाई दल आणि नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मी या तिन्ही दलांनी हे ऑपरेशन राबवलेलं आहे. महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहे. तर ऑपरेशन करुणा कशासाठी आहे, जी की मोर्चा चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाने म्यानमार प्रभावित झाले होते आणि म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा हे राबविण्यात आलेले आहे भारताने. तर ऑपरेशन करुणा म्यानमारसाठी, जे की मोर्चा चक्रीवादळाने प्रभावित झाले होते त्यासाठी मदत म्हणून. जर बघितलं, नौदलाच्या 4 जहाजांद्वारे जीवनावश्यक वस्तू, औषध यासारख्या गोष्टी पुरवल्या गेल्या भारताकडून म्यानमारला. तर बंगालच्या उपसागरात हे मोर्चा चक्रीवादळ आलं होतं, लक्षात असू द्या. आपल्याला वनलाईन स्वरूपात पण विचारू शकते की मोर्चा जे की चक्रीवादळ आहे, या चक्रीवादळाला नाव कोण दिलेले आहे, मोर्चा आहे. तर हे नाव यमनद्वारे देण्यात आलेले आहे. सिक्वेन्सनुसार बंगालच्या उपसागरामध्ये जे काही आलेले चक्रीवादळ असतात, वर्षानुवर्षे सिक्वेन्सनुसार नाव दिले जातात. ते तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती लक्षात असायला हवी. तर बघा, आता ऑपरेशन जे की दोस्त आहे, ऑपरेशन दोस्त हे जर बघितलं, तुर्की आणि सिरियामध्ये जे की भूकंप आहे, ते भूकंप झाला आणि तिथे बचाव कार्यासाठी भारताने राबविले होते. तर बघितलं आपण, ऑपरेशन करुणा हे म्यानमारसाठी वापरले आपण, महत्त्वपूर्ण जे की ऑपरेशन होतं ते. आणि ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामध्ये जे की भूकंप झाला, या भूकंपासाठी आपण हे राबवलेलं आहे. तर ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपामध्ये अडकलेले आणि बचाव कार्यासाठी भारताने राबवलेले. ऑपरेशन अजय हे इस्रायल आणि हमास यामध्ये युद्ध परिस्थिती दरम्यान इस्रायलमध्ये जे की भारतीय व्यक्ती अडकले होते त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय. ऑपरेशन अजय म्हणजेच इस्रायलमधून भारतीय व्यक्ती अडकले होते, तिथून त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलं. तर ऑपरेशन मर्यादा उत्तराखंड पोलिसांद्वारे राबवण्यात आलेले ऑपरेशन आहे. तर ऑपरेशन मर्यादा उत्तराखंड पोलीस कशासाठी राबवलं, जे की तीर्थक्षेत्र आहेत उत्तराखंडमधील आणि पर्यटन स्थळ आहेत त्यांना स्वच्छता ठेवण्यासाठी हे ऑपरेशन मर्यादा उत्तराखंड पोलिसांद्वारे राबवण्यात आलं. ऑपरेशन ऑल आउट मुंबई पोलिसांनी राबवले आहे, महत्त्वपूर्ण आहे. यांनी जर बघितलं तर वाढते गुन्हे आणि फरारी आरोपी आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे ऑपरेशन ऑल आउट मुंबई पोलिसांनी राबवलेले आहे. ऑपरेशन मर्यादा उत्तराखंड पोलीस, ऑपरेशन ऑल आउट मुंबई पोलीस. ऑपरेशन सद्भावना भारतीय लष्कराद्वारे लडाख येथे राबविण्यात आलेले आहे. तर बघा, लडाख येथे राबवण्यात आलेले ऑपरेशन सद्भावना, आणि लडाख सध्या 371 या कलमानुसार पण थोडंसं न्यूजमध्ये होतं, त्या कारणानं ऑपरेशन सद्भावना लक्षात असू द्या. ऑपरेशन सद्भावना हे लडाखमध्ये लष्कराद्वारे राबवण्यात आलेलं आहे. कशासाठी, तेथील दुर्गम भागातील जे काही मुलांसाठी आहे ते चांगल्या शाळा, पायाभूत सुविधा प्रकल्प, शैक्षणिक दौरे असे कल्याणकारी उपक्रम तिथे लडाखमध्ये राबवण्यात यावे, त्यासाठी ऑपरेशन सद्भावना हे लष्कराद्वारे राबवण्यात आलेले लडाखमध्ये. ऑपरेशन नार्कोस व ऑपरेशन आहट हे आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्स या
यांनी राबवलेला आहे. त्यासाठी रेल्वेतून जे की अंमली पदार्थ आणि मानवी तस्करी होते त्यांसाठी रोखण्यासाठी आरपीएफने ऑपरेशन नार्कोस आणि ऑपरेशन आहट हे 2 ऑपरेशन राबवलेले आहे. आरपीएफ, रेल्वे पोलीस फोर्स. पुढे जर बघितलं आपण ऑपरेशन कवच दिल्ली पोलिसांनी राबवलेले आहे. तर अंमली पदार्थ तस्करी त्या अड्ड्यावर छापे टाकण्यासाठी, ड्रग तस्करांना अटक करण्यासाठी हे ऑपरेशन कवच. तर ऑपरेशन कवच आहे दिल्ली पोलिसांनी राबवलेलं. ऑपरेशन जर बघितलं तर नार्कोस आणि आहट आहे हे रेल्वे पोलीस फोर्सने राबवलेलं आहे. तर हे कन्फ्युजन व्हायला नको. तुम्ही वारंवार व्हिडिओ रिवाइज करा. तुम्हाला ऑपरेशन ओपी क्लीन म्हणजेच काय, ओपन क्लीन लक्षात ठेवलं तरी चालेल की पंजाब पोलिसांनी राबवलेलं आहे. पंजाबला अंमली पदार्थ मुक्त करायचं आहे म्हणून ऑपरेशन ओपन क्लीन राबवण्यात आलेलं आहे. ऑपरेशन कवच दिल्लीच्या संदर्भात आहे, जे की अंमली पदार्थाची तस्करी अड्ड्यावर छापे टाकण्यासाठी आणि ड्रग्ज तस्करांना अटक करण्यासाठी. ऑपरेशन ओपन क्लीन हे पंजाब पोलिसांनी जे की अंमली पदार्थ मुक्त पंजाब बनवण्यासाठी हे ऑपरेशन ओपन क्लीन राबवलेलं आहे. पुढे जर बघितलं आपण महत्त्वपूर्ण, आता आपण नेमणुका बघूया जे की संरक्षण क्षेत्रामध्ये झालेल्या आहेत, जे की महिलांच्या संदर्भात आहेत. तर बघा आता प्रमुख नेमणुकामध्ये पहिले जर बघितलं आपण कॅप्टन शिवा चौहान जानेवारी 2023 मध्ये यांची नेमणूक पुढे झालेली आहे, जी की सर्च युद्धभूमी आहे. सर्च युद्धभूमी देशाची, जिथे जे जवळपास समुद्र सपाटीपासून 15,632 फुटावर आहे. तर सियाचन या उंच युद्धभूमीवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी जर म्हटलं तर शिवा चौहान. लक्षात घ्या, सियाचिन शिवा चौहान. लक्षात घ्या, सियाचिन शिवा चौहान. 2-3 वेळेस तुम्ही रिकॉल केलं तरी तुम्हाला होऊन जाईल. तर कॅप्टन शिवा चौहान ह्या मूळच्या राजस्थानमधील आहेत. लक्षात द्या. 2021 मध्ये लष्कराच्या इंजिनियर रेजिमेंटमध्ये अधिकारी होत्या ते. आपण हे SP पब्लिकेशनचं जे की सरांचं बुक आहे, कोणतं, जे की संग्राम पाटील सरांचं बुक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शॉर्ट्स नोट्समध्ये त्यांनी करंट अफेअर प्रोव्हाइड केलेले आहे आणि उत्कृष्ट दर्जाचं करंट अफेअर आहे. हे आपण बुक बघत आहे. जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही त्वरित ऑर्डर करू शकता आणि शॉर्ट टाईमला रिव्हिजन करू शकता. त्यामध्ये लवकरात लवकर तुमचं रिव्हिजन होईल. जर बुक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ आपले फॉलो करू शकता किंवा तुमच्या शॉर्ट नोट्स या व्हिडिओच्या माध्यमातून मारून घेऊ शकता. पुन्हा तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज नाही. सिक्वेन्सली तुमचं पूर्णतः करंट अफेअर रिव्हिजन होईल. आता रवी सिन्हा जर बघितलं, रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉचे जे काही प्रमुखपदी यांची नियुक्ती झालेली आहे. तर तुम्हाला विचारू शकते रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? रवी सिन्हा यांची. हे IPS अधिकारी आहेत. 1988 या बॅचचे छत्तीसगड कॅडरचे आहेत IPS अधिकारी. रवी सिन्हा यांची निवड सामंत कुमार गोयल यांच्या जागी झालेली आहे. कोणाच्या जागी? सामंत कुमार गोयलच्या जागी. सामंत कुमार आधी प्रमुखपदी होते, त्यानंतर आता रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉचे प्रमुखपदी IPS रवी सिन्हा आलेले आहेत. रॉची स्थापना जर बघितली तर आपण बेसिक माहिती पण आवश्यक असते. तर 1968 मध्ये रॉची स्थापना झाली. मुख्यालय दिल्लीला आहे, नवी दिल्लीला. आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर बाबी हाताळणे हे रॉचं कार्य आहे. तर हे लक्षात असू द्या. आशुतोष दीक्षित हवाई दलाचे उपप्रमुखपदी निवड झालेली आहे. प्रमुखपदी नाही तर उपप्रमुखपदी निवड झालेली आहे. तर हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. नर्मदेश्वर तिवारीच्या जागी यांची निवड झालेली आहे. आधी उपप्रमुखपदी नर्मदेश्वर तिवारी होते. राकेश पाल हे तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक आहेत. तर तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक आहेत हे राकेश पाल. अशा प्रकारची न्यूज येऊ शकते. आतापर्यंत आपण तटरक्षक दलाबद्दल बघितलं की न्यूजमध्ये आपल्याला क्वचितच याबद्दल प्रश्न बघायला मिळतो. तर आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, कारण की 25व्या क्रमांकाचे महासंचालक आहेत हे, म्हणून राकेश पाल महत्त्वपूर्ण आहे. नौदल अकादमीचे जे काही माजी विद्यार्थी आहेत 1989 तटरक्षक दलात सामील झालेले आणि 2018 मध्ये तटरक्षक पदाने ते सन्मानित करण्यात आलं त्यांना. मनोज यादव रेल्वे संरक्षण दलाच्या RPF महासंचालकपदी मनोज यादव यांची नियुक्ती झालेली आहे. संजय चंदर यांच्या जागी ती निवड झालेली आहे त्यांची. 1988 या बॅचचे IPS अधिकारीच आहेत मनोज यादव. याआधी आपण 1988 या बॅचचे जे की आहे रवी सिन्हा पण बघितलेले आहे, जे की रॉच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते छत्तीसगड कॅडरचे होते. तर लेफ्टनंट जनरल MU नायर हे देशाचे राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयकपदी निवड झालेली आहे. सायबर सुरक्षा समन्वयकपदी लेफ्टनंट जनरल MU नायर. त्यांची निवड लेफ्टनंट जनरल राकेश पंत यांच्या जागी झालेली आहे. तर आज आपले सायबर सुरक्षा समन्वयक पद हे MU नायर यांच्याकडे आलेले आहे, जे की राकेश पंत यांच्या जागी होते ते. तर महत्त्वपूर्ण आपण जे काही निवड आहे संरक्षण दलावर ते पण बघितलेलं आहे. आणि जे काही महत्त्वपूर्ण ऑपरेशन आहे, जे ऑपरेशन आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारू शकतात, तर हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे.
जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण की मी तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण न्यूज तर घेऊनच येत आहे. त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुक्स आहेत, त्या बुक्समधील महत्त्वपूर्ण IMP डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून जे काही ग्रामीण भागातली मुलं आहेत, त्यांच्यापर्यंत हे अशा प्रकारचे ऑथेंटिक बुक पोहोचत नाहीत किंवा त्यांचे जे काही बुक पर्चेस करण्यासाठी थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारची नसते. त्यामुळे तुमच्या त्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी तुमची मदत हवी. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.